राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मानवतावादी विचारांचा आणि साहित्याचा प्रसार करण्यासाठी चौथे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन येत्या 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे। राष्ट्रधर्म युवा मंच अमरावती जिल्हा आणि सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक अभियंता भवन शेगाव नाका येथे हे 2 दिवसीय संमेलन रंगणार आहे। या संमेलनाचे अध्यक्षपद नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू SN पठाण भूषवणार असून स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ प्रचारक प्रकाश बोके यांची उपस्थिती असेल। अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडेल। या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रधर्म युवा मंचचे जिल्हाध्यक्ष दिनकर चोरे, सचिव वैभव रवराळे, सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा वर्षा आत्राम आणि सचिव अंकुश मानकर यांच्यासह सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत। राष्ट्रसंतांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी या संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीने केले आहे। जय गुरु। मी इंजिनियर दिनकर जानरावजी चोरे। हे जे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन हे 4थं वर्ष आहे आणि या 4थ्या वर्षाचं साहित्य संमेलन आपल्या अभियंता भवन शेगाव नाका अमरावती येथे आयोजित आहे आणि त्या आयोजन समितीचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी आपल्यासोबत बोलत आहे। आणि वंदनीय राष्ट्रसंतांची इच्छा होती की त्यांनी जे समाजाभिमुख जे साहित्य निर्माण केलं ते सर्व समाजापर्यंत पोहोचावं आणि त्याच्यानुसार समाजाला काहीतरी योग्य दिशा मिळावी, त्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यात अखेरच्या श्वासापर्यंत साहित्याची निर्मिती केली। आणि त्यांचे जे सद्गुरू होते आळकुजी महाराज, त्यांच्या कृपा प्रसादाने त्यांनी ही साहित्याची निर्मिती केली। त्याविषयी ते असं म्हणतात की सद्गुरू आळकुजी ने कृपा सिंचन किया, तुम भी भजन लिखते रहो आशीष मुझको दिया, तब से भजन लेखन बढ़ा इस हाथ से संभले नहीं और गंगा प्रवाहित वाक्य रचना सहजही होती गई। असं हे त्यांचं साहित्य लोकाभिमुख होतं आणि ते साहित्य त्यांनी लोकोद्धारासाठी जनतेच्या कल्याणाचं साहित्य सर्वांसाठी खुलं करून ठेवलं आहे। शेवटच्या अर्थसंदेशात त्यांनी असा अर्थसंदेश दिला की आता आपलं सर्वांचं म्हणजे सेवा मंडळाचे कार्यकर्ते असो, प्रचारक असो, सामान्य नागरिक असो, या सर्वांचं एकच कर्तव्य आहे की या साहित्याला करोडो कानीमुखी जाऊ द्या आणि ही भक्ती जनमानसात रुजावी आणि हे साहित्य जनतेपर्यंत जावं, ही त्यांची आंतरिक तळमळ होती। त्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांनी ग्रामगीतेसारखा जो ग्रंथ लिहिला, तो ग्रामगीता ग्रंथ, ते ग्रामगीतेत असं म्हणतात की गीता बोधिली अर्जुनाला, ग्रामगीता ही सर्व ग्रामाला, राहू नये कोणी मागासला, म्हणून बोलला देव माझा। त्यासाठीच ही राष्ट्रसंतांच्या विचाराचं साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित आहे। त्यामुळे आपणा सर्वांना विनंती की आपण सर्वांनी या 2 दिवसीय साहित्य संमेलनाकरिता दिनांक 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी असं 2 दिवसीय साहित्य संमेलन आयोजित आहे। त्याकरिता सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं ही सर्वांना नम्र विनंती। जय गुरु। हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक, तू एक ही है। अशोक भाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।